हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेत असा। करत होती कामावरून माझी एक्सरसाइज, तेवढ्यात बिट्टू उठली आणि मला केली किस्सी। आज एक्सरसाइजचा दुसरा दिवस। आज मी एक्सरसाइज केली 15 मिनिट। सर्व एक्सरसाइज झाल्यानंतर मी केलं थोडंसं प्राणायाम। मग बायकांनो, तुम्ही पण अजून सुरुवात केली की नाही एक्सरसाइज करायला? त्याकडे थोडं लक्ष देतात की नाही? मी तर एक नवीन सुरुवात केली, आता तुम्ही पण माझ्यासोबत आजपासून नवीन सुरुवात करा। माझी रूम एवढी छोटी आहे, तिथे अजिबात योगा वगैरे करता येत नाही किंवा एक्सरसाइज फारशी करता येत नाही, पण तरीही मी ऍडजस्ट करते, कारण की बाहेर आमचा हॉल आहे आणि हॉलमध्ये मुलं असतात किंवा कोणी सुद्धा येत राहते, त्यामुळे मला ते जास्त कम्फर्टेबल वाटत नाही। मग मी माझ्या रूम मध्येच करते। व्यायाम झाल्यानंतर अंघोळ केली, अंघोळ केल्या मग आली किचन मध्ये। आता म्हटलं आता लागली मला खूप भूक, काय बनवावं? तर नेहमीप्रमाणे पटकन होणारे ते म्हणजे पोहे। मग सर्वांपुरते नाश्त्यालाच पोहेच बनवले। इथे मी तुम्हाला दिसत असेल की खूप वेळची बडबड करत आहे। ही बडबड करत आहे मी माझ्या मिस्टरांच्या मागे। मला माहिती आहे मी किती त्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी ते त्यांच्या मनानेच करणार आहे, तरी पण मी इथे माझ्या मनाच्या समाधानासाठी बडबड करते। ते माझं ऐकत नव्हते, त्यामुळे माझं तापमान झालं होतं इथे गरम। आता या तापमानामध्ये माझ्या पोह्यामधले शेंगदाणे ना करपाव म्हणजे बस झालं। आणि ते का होतं तुम्ही ऐकलीच असेल, जी बायको नवऱ्याला छेडत नाही तिला संसारातलं ढेकळं घडत नाही। आता तुम्हाला वाटलं मी रागामध्ये असेल तर पोहे वगैरे खाणार नाही, असं काही नाही। मी तर प्लेट भरून पोहे घेतले, वर त्याच्यावर शेव पण घेतले आणि वरून कोथिंबीर घेतली आणि त्यावर निंबू पण टाकले। मी नाश्ता केल्यानंतर बिट्टूला सुद्धा भरवला, कारण बिट्टूबाई आपली हाताने काही जेवतच नाही, मलाच भरवावं लागतं। नाश्ता केला, तिथेच लागलं स्वयंपाकाला। मी इकडे जाऊ तिकडे, अजिबात बोलणं नाही। आणि आज मी रागामध्ये दाखवत होती, आज मी बोलत नव्हती। त्यांना पण वाटलं पाहिजे ना की हिला पण राग आलाय, म्हणून माझ्या ओठांना फेमिक्विक लावून मी गप्प बसलेली। दोघी एकमेकींशी बोलत नव्हतं, त्यामुळे किचन एवढं शांत वाटत होतं, असं वाटत होतं की घरात कोणीच नाहीये। आणि हा न बोलायचा प्रकार आजच घडला नाही, हा घडत असतो कधी कधी। कधी हा प्रकार महिन्यातून घडतो, तर कधी हा न बोलायचा प्रकार 2 महिन्यामधून घडतो। आमच्या दोघींचं हे बघून मला एक कहावत आठवली, चले तो रेलगाडी ना चले तो बैलगाडी। आता ती कहावत कशी आहे काय माहिती, पण मी मात्र मला जशी येते तशी म्हणून टाकली। नवऱ्याला सांगून सांगून थकली की बिचारा एक दिवस तरी बेडवरती बेडशीट वगैरे टाकून ठेवत जा, घड्या वगैरे करत जा ब्लँकेटच्या। एक तर सकाळीच तुतू मेमे झाल्यामुळे एक तर माझं डोकं आधीच खराब होतं। रूम मध्ये आल्यानंतर दिसली बेडची अशी अवस्था, ते बघून तर माझा पारा गेला 100 वर। तेवढ्यातच लावला मिस्टरांना फोन, पण मिस्टरांनी उचलला नाही। त्यांना पण समजल्याचे या बयाने बडबड करायसाठीच फोन लावला। फोन केल्यानंतर पण कसलीच काही दाढ शिजली नाही। शेवटी मग मी गपचूप माझ्या घड्या करून टाकल्या। रोज आबाड हे दुपारी येते, आज तर त्याने सकाळपासूनच हजेरी लावली। सकाळपासून नुसता अंधार होता बाहेर, सर्व केलं होतं, फक्त राहिल्या होत्या आता इथे कपड्यांच्या घड्या। कपडे तर एवढे निघतात की मला असं वाटतं आमच्या घरी कपड्यांचं दुकानच आहे का। आणि एवढे कपडे असून सुद्धा माझे मिस्टर पण म्हणतात मला कपडे नाही, आणि मी तर पहिला नंबरच असते की माझ्याकडे कपडेच नाही। आज तर जाऊबाईने मला जेवायला सुद्धा आवाज दिला नाही, एकट्याच बसल्या गपचूप जेवायला। चला या। ए नको रे, मी टाकलं होतं अंग, तेवढ्यात आला मला फोन Amazon वरून, ताई तुमचं पार्सल आलंय। तर हे 2 मिनिटात येतो, बाहेर उभे राहा। मी 2 मिनिटं उभी राहिली, दादा काय आले, मी परत आतमध्ये आली। त्यानंतर मुलांनी पार्सल घेतलं होतं। आरू आला बघायला की पार्सल मध्ये काय आहे। माहिती आहे कोणासाठी काही मागवलेलं नसेल, पण तरी आम्हाला हाऊस कशी आहे बघायचं आहे आतमध्ये काय आहे म्हणून। तर हे पार्सल कोणासाठीच मागवलेलं होतं, तर हे पार्सल आलं होतं माझ्यासाठी। हे करायचंय त्याचं प्रमोशन, त्यासाठी आलेलं। यांनी बघा मस्त थिएटर टाईप केलंय, बरं बाप रे। भूताचा पिक्चर बघत आहे। अरे नको ना, अंधार करून भूताचा पिक्चर। टकलू पण आहे एक नंबरचे घाबरट, आणि तरी पण मूवी बघत आहे। हा तिला पकडू। आज आणि उद्या असे 2 दिवस आहे काकूंची सुट्टी, त्यामुळे भांडी घासत आहेत जाऊबाई। हे माझा चहा, बिट्टू इथे खेळत आहे कारण की तिची नू मम्मी तिथे बसलेली आहे। झाडू मारला, फ्रेश झाली, तिला पण फ्रेश केला, आता चहा पिते। मी चहा पितच होती तर बिट्टू तिथून उठून आली इथे आणि सोप्यावरती एकदम झोपली, नाराज बसलेली होती, कारण आर्यन आणि मानव हे दोघे बाहेर खेळायला गेले आणि ही एकटीच होती आणि मी होती, त्यामुळे तिला अजिबात करमत नव्हतं। पूर्ण असं सॅड फेस करून मला दाखवत होती आणि रडत सुद्धा होती। मग मी तिच्याशी बोलून थोडंसं तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती, मग ती पण थोडी माझ्याशी गप्पा गोष्टी करायला लागली।
त्या 5-10 मिनिटांनंतर आमच्या सासूबाई सुद्धा गावावरून आल्या. त्यांना पण 8 दिवस झाले होते जाऊन. इथे माझी जाऊ माझ्याशी बोलत नाही म्हणून माझ्या चेहऱ्यावर आला पिंपल्स.